तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। जसं की बघू शकता तुम्ही, राजाला आणि माधुरीला घेऊन गेलो टांग्याला छकड्याला झोपून चालवायला। राजा कसा दिसतोय आधीपेक्षा मला कमेंट्स करून नक्की सांगा। भावांनो, बैल थोडा खराब झाला होता तर आता परत तयारीला घेतलेला आहे। तर माधुरीचा पहिल्यांदाच आपण तिला आपल्याकडे छकडीला झुपली होती, तर चांगली पळते घोडी आपली। बघा, मंगळवेड्यावरनं आपण तिला पळवूनच आणली होती। शेवटी आणायच्या आधी पण आपण 2 फेरे काढले होते तिचे। तर याला डोंगरावरनं चालून आणलं आणि मग काय तुम्ही बघू शकता आपल्या उस्मानला घातला। बाईला काही टेन्शनच नसतं, एकदम व्यवस्थित चालली होती। दोघं एकदम 5 किलोमीटर वगैरे जाऊन आले असतील। तर भावांनो, काय होतं माहिती आहे का, बैल जर पूर्ण व्यायामात असला मग आपण फेरे काढले तर कसं होतं, बैलाला हवी तेवढी गती पण लागते, बैल चांगला पळतो। याच्याने काय होतं, आपलं मन पण निराश होत नाही आणि त्याच्यावरती कष्ट करायला अजून मन करतं। तर बैलाला खूप साऱ्या गोचाड्या झाल्या होत्या, तर मग काय केलं, औषध वगैरे लावलं गोचडीचं। मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते औषध दाखवेल तुम्हाला। तिकडे म्हणणं होतं त्यांचं की बैल खात नाही आहे। तुम्ही बघू शकता आपल्याकडे बैल कसा खातो, एकदम कुट्टी वगैरे खुराक सगळं। तर त्याची तब्येत तयार कसा केला मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल। काय काय औषधं वापरली, काय काय खुराक चारला, तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। मग आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक गाडा मालकापर्यंत पोहोचला पाहिजे। बरेचसे लोक व्हिडिओज बघतात ते पण फॉलो करत नाही। जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर फॉलो